ज्याच्यासाठी चित्र करतो त्याचा महाराजांच्या विषयीचा विलक्षण भाव असेल तर मला चित्र करताना विनासायास चित्र होतात. विनासायास म्हणजे त्याच्यात भक्ताचा भाव हा किती मॅटर करतो हे मला जाणवतं. आणि एखादा जर दांभिक भक्त असेल असं म्हणू नये पण कधी कधी असतात असे त्या प्रकारचे माणसांसाठी जेव्हा मी काम करतो ना तेव्हा माझ्या चित्रात अडथळे यायला लागतात, स्पीड कमी पडायला लागतो, तेव्हा समजतो मी की इथे काहीतरी गडबड आहे. आणि हे मला इतक्या वेळेला जाणवलंय. अगदी एक लेटेस्ट एक 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझ्याकडनं जर्मनीवरनं एक जण सद्गृहस्थ पुण्यामध्ये आले होते. ते म्हणले मी 2 महिन्यासाठी पुण्यात आलो आहे, तुमच्याकडनं चित्र करून हवं आहे, फक्त मला मी 2 महिन्यात जायच्या आधी मला चित्र बरोबर घेऊन जायचं. आणि माझी एक फक्त रिक्वेस्ट आहे, म्हणले की मला चित्रामध्ये महाराजांचा चेहरा उग्र पाहिजे. तर मी त्यांच्यासाठी नाव गोत्र कुलदेवी उच्चार करून मी माझ्या पद्धतीने महाराजांना संकल्प करून प्रार्थना करून चित्रासाठी आवाहन केलं. आणि चित्र सुरू केल्यानंतर जसं ते पुढं जायला लागलं तर महाराज इतके विलक्षण प्रेमळ गोड इतका प्रेमळ चेहरा यायला लागला. मी किती प्रयत्न करतोय उग्र करायचा, महाराज उग्र व्हायला तयार नाहीत. आणि ते डोळ्यांमध्ये किती केलं तरी ते प्रेम वात्सल्य करूनच दिसायला लागले. शेवटी एका स्टेजला मी म्हटलं की जाऊ दे, म्हटलं महाराजांचीच इच्छा नाही आहे उग्र व्हायची, आता त्या माणसाला काय वाटेल ते नंतर बघू आपण. चित्र पूर्ण केलं, सही केली. जे त्या दिवशी ते माझ्याकडे येणार होते त्या दिवशी त्यांची वाढ दुपारी ते आले. ते आत आल्यानंतर ते मला म्हणले, मी त्यांना सांगितलं म्हणलं तुमचं चित्र समोर आहे. त्या चित्रापाशी आले आणि त्यांचे एकदम अष्टभाव दाटून आले आणि त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं. आणि ते महाराजांकडे बघून मला म्हणले की इतकं सुंदर रूप आहे म्हणले, पण दादा म्हणे ते उग्र नाही का झालं. त्यांना मी विचारलं की तुम्हाला उग्र हवं का सौम्य, म्हणजे तुम्हाला ते प्रेमळ हवं का उग्र हवं, हे मी ठरवलं नव्हतं, तुम्ही ठरवलं नव्हतं. बरोबर, तुम्हाला उग्र व्हावं असं वाटतं, पण महाराजांना तुमच्याकडे उग्र चेहरा घेऊन यायचंच नाही म्हणून मी प्रयत्न करून माझी सगळी पणाला लावली. पण म्हटलं महाराज उग्र होत नाही, त्यामुळे आता तुम्हाला जे पुढचे प्रश्न तुम्ही स्वामींना विचारा. मग मी त्यांना विचारलं की तुमचा पिंडच तसा नसेल म्हणलं, तुम्ही म्हणलं माझं जे एक मन सांगतं म्हणलं, तुम्ही एक अत्यंत खूप प्युअर सोल आहात म्हणलं, आणि तुम्ही दुसऱ्याचं कधी आयुष्यात वाईट चिंतलं नसेल किंवा ते सरळ साधे तुमच्या एकूण बोलण्या वाच्यानं वाटतं म्हणलं, त्यामुळे महाराज तुमच्याकडे उग्र घेऊ शकत नाहीत. आणि उग्ररूप कुणाकडे घेऊन जातात म्हटलं माझा वैयक्तिक अनुभव असा म्हटलं, थोडेसे 2 नंबरचा व्यवसाय करणारे, खोटं बोलणारे, आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे किंवा कुठल्याही प्रकारचं अनैतिक तेही काम करणारी जेवढ्या प्रकारची मंडळी, म्हणजे त्यांच्याबद्दल नाही, पण तेव्हा महाराजांचा चेहरा आपोआप उग्र येतो. ते 3 नजर उग्र यायला लागल्या समजा की समजून जायचं आपण की इथे थोडीशी गडबड असू शकते. मी आता त्याच्यात पडत नाही, कारण मला माहिती आहे आपला फक्त माध्यमाचा रोल आहे.